भिवंडी लोकसभा से खासदार सुरेश रेखा गोपीनाथ मात्रे उर्फ बालिया मामा कल थाने के कलेक्टर ऑफिस की एक मीटिंग में उपस्थित थे, जहां महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री शहरी विकास, आवास और सार्वजनिक निर्माण तथा ठाणे जिले के संरक्षक मंत्री एकनाथ शिंदे की अध्यक्षता में जिला योजना समिति की बैठक आयोजित की गई थी। इस बैठक में खारेगांव वड़पा सड़क मुख्य चर्चा का विषय रही। बैठक में ये स्पष्ट किया गया कि अगर 600 से 700 किलोमीटर लंबा समृद्धि राजमार्ग सिर्फ 6 साल में पूरा हो सकता है, तो 24 किलोमीटर लंबा खारेगांव वड़पा मार्ग आज तक क्यों नहीं पूरा हुआ, जबकि ये लोगों के जीवन से जुड़ा एक गंभीर मुद्दा है। इस दौरान सांसद बालिया मामा द्वारा सड़क निर्माण कार्य की घटिया गुणवत्ता पर कड़ी नाराजगी जताई गई और ठेकेदार व संबंधित विभाग की भूमिका की आलोचना करते हुए उनके खिलाफ देशद्रोह का मामला दर्ज करने की मांग भी की गई। इस सड़क के अधूरे होने के कारण नागरिकों को प्रतिदिन भारी परेशानी का सामना करना पड़ रहा है और जनता की पुरजोर मांग है कि संबंधित ठेकेदारों के विरुद्ध कड़ी कार्रवाई की जाए और इस काम को पूरा कराया जाए। खासदार बालिया मामा ने क्या कहा, आइए देखते हैं। अध्यक्ष महोदय, एक रस्त्याचा विषय आहे, भिवंडीतील जी ट्रॅफिक आहे साहेब, ही भिवंडीतील ट्रॅफिक आहे, एवढी मोठी समस्या आहे कारण आजूबाजूचे रस्ते होत नाही साहेब। तुम्ही 700-750 किलोमीटरचा जो समृद्धी मार्ग 6 वर्षाच्या आत पूर्ण केला, परंतु आमचा 24 किलोमीटरचा जो टप्पा आहे खारेगाव टू वडपा हा होत नाही साहेब। याच्यात मी 8 महिन्यापूर्वी थर्ड पार्टी ऑडिटला टाकलं, त्याच्यात साहेब रिपोर्ट आले, ॲक्च्युली 21 कोर फक्त घेतल्या, 14 कोर एकदम निकृष्ट दर्जाच्या रिपोर्ट आला। MSRDCचे आयुक्त अनिल गायकवाड साहेबांना भेटलो, ते बोलले ब्लॅकलिस्टेड करतो, परंतु आता MSRDCने जे उत्तर दिले ते एकदम हास्यास्पद उत्तर दिलेलं आहे साहेब। याचं कारण असं आहे, आमच्याकडे चर्चा चालू आहे की ते जे रस्त्याचे काम आहे ते मिहान म्हणून कंपनीचं काम आहे आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचा मुलगा देवेश पाटील हे ते काम करतात, म्हणून त्याच्यावर नाही तुम्ही कोणी कारवाई करत, नाही तुम्ही कोणी व्हिजिट देत। आता तुम्ही तिथला अंडरपास बघितला, तो कधीही पडू शकेल साहेब, माहिती नाही किती लोकांचा मृत्यू होऊ शकतो। तर अशा याच्यात MSRDC वाले आले असतील तर तुम्ही फक्त उत्तर द्या। अरे ऐका ना साहेब, ज्या 21 कोर केल्या थर्ड पार्टी ऑडिट तपासणीसाठी, त्याच्यातून 14 खराब आहेत। तुमचं ॲक्च्युली 40 डिग्री पाहिजे, 40 तर 2च ला होती फक्त, 35 पण फक्त 4 का 5 आहे, बाकी सगळे खराब आहेत। मग त्याचं तुम्ही रिपोर्टिंग काय केलं, त्यांना ब्लॅकलिस्ट केलं। मी तर तुम्हाला सांगितलं होतं नुसतं ब्लॅकलिस्ट नका, यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, कारण देशाचा पैसा आहे, लोकांचा पैसा आहे। पण आपण जे उत्तर दिलंय ते हास्यास्पद आहे। माझ्याकडे आताही तो थर्ड पार्टी ऑडिटचा रिपोर्ट आहे आणि तो तुम्हाला मी बोललेलो आहे का तो ब्रिज कधीही पडेल, मग का तुम्ही ते बंद ब्रिज करत नाही? म्हणजे कोणी जरी गेलं तिथे तरी तो असा फुगलेला आहे आणि त्याच्यावरून वाहतूक जाते, खाली माती आहे, मान्य आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण आता जो ब्रिज अजूनपर्यंत त्याचं पूर्ण काम झालं नाही, तो असा फुगलेला आहे ब्रिज। म्हणजे पहिली माती टाकली, नंतर ब्रिजच्या बाजूचा असं लावला असं वाटतंय। तो अंजूर दिव्याचाच 21 मधून जर 14 खराब आहेत, म्हणजे 66% रस्ता खराब आहे, मग 66% रस्ता खराब तुम्ही कसं दुरुस्त कराल? अरे कसं रिप्लेस कराल? 36,000 पॅनल होते, 36,000 पॅनल, त्याच्यातून फक्त 21 पॅनलचा तुम्ही रिपोर्ट घेतला, 21 पॅनलची कोर घेतली। जर 36,000 पॅनलची कोर घेतली तर त्याच्यात किती खराब निघतील? आपले पॅनल 5 लाख आहे, 5 लाखापैकी 36,000 पॅनल खराब आहे, त्याच्यापैकी काही पॅनल नाही 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 अहो काय बोलता, 36,000 5 लाख पैकी 36,000 खराब आहे। आपण काय केले, मुख्य रस्त्याच्या अरे आता 36,000 पॅनलचं काम झालंय। अहो साहेब काय करता तुम्ही, 8 किलोमीटर तर बाकी आहे साहेब। माझं म्हणणं काय आहे, याची चौकशी लावा, कारण कोणीच कारवाई करत नाही। अवघड परिस्थिती दिली।